Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण IBPS PO एक्झाम या सदरामध्ये पहिल्या भागामध्ये आपण पूर्णपणे परीक्षा पद्धत पाहिली. या दोन भागामध्ये आपण परीक्षा पद्धतीबरोबरच कुठली पुस्तकं रेफरन्स म्हणून वापरली जातात. सपोज क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये घेतलं तर पूर्व परीक्षेमध्ये कुठला भाग इम्पॉर्टन्स आहे, त्यामध्ये ॲरिथमॅटिकचं शिक्षण किती येतो, तीच गोष्ट रिझनिंगच्या संदर्भातील आहे. आज हा आपला भाग 2 प्रत्येक विषयातील महत्त्वाचा कंटेंट चॅप्टर कुठला आहे आणि प्रत्येक विषयामध्ये काही मी संदर्भ पुस्तकं दिली आहेत, त्यातील प्रेफरन्स कुठल्या पुस्तकाला द्यावा याविषयी आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रो हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तुम्ही मला 4 पद्धतीने ॲप्रिसिएशन करू शकाल. एक तर या व्हिडिओला लाईक करून, 2 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3 टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4 भविष्यामध्ये अशा अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आशा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. मागील 2 भागामध्ये आपल्याला पूर्णपणे कल्पना आली असेल की IBPS PO एक्झाम ही 3 स्टेजमध्ये घेतली जाते किंवा 3 स्टेपमध्ये घेतली जाते. यातील पूर्व परीक्षा जिला आपण प्रिलिमिनरी एक्झाम असं म्हटलं जातं, ही टोटल आपल्यासाठी 100 मार्कची आहे आणि हिचं क्वालिफिकेशन किंवा आपण म्हणूया की क्वालिफाईंग नेचर्स आहे. म्हणजे या परीक्षेमध्ये पडलेले मार्क्स हे आपल्याला फायनल रँकिंगमध्ये गृहीत धरण्यात येत नाहीत, परंतु फायनल रँकमध्ये आपल्याला मेन परीक्षा त्याचबरोबर पर्सनली टेस्ट किंवा इंटरव्ह्यूमध्ये जे काही मार्क्स गृहीत धरले जातात त्यांचा आपल्याला फायनल रँकिंगमध्ये संदर्भ दिला जातो किंवा सर्वात महत्त्वाचं ठरतो. परंतु याही पलीकडे सर्वात महत्त्वाच्या गोष्टींकडे मला तुम्हाला घेऊन जायचं आहे की कम्पॅरेटिव्हली इतर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामपेक्षा प्रिलिममध्ये आपल्याला इंग्लिश लँग्वेज हा सब्जेक्ट आहे, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड हा एक सब्जेक्ट आहे आणि रिझनिंग ॲबिलिटी हा सब्जेक्ट आहे. आपल्याला पर्यायानं याच 3 सब्जेक्टचं लेवल ऑफ क्वेश्चन्स किंवा पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन इज different, or we can be say the difficulty level is very high. But the one thing, just it is an extension of a syllabus. For example, quantitative aptitude is changing the name, it is known as a data interpretation and the data analysis, where the reasoning ability, the name remains the same. इंग्लिश लँग्वेजमध्ये नेम रिमेन्स द सेम्स. म्हणजे आपल्याला हे 3 सब्जेक्ट मेन एक्झाममध्ये आहेच, पण त्याबरोबर आपल्याला जनरल अवेअरनेस, ज्यालाच आपण फायनल अवेअरनेस असं म्हटलं जातं, आणि दुसरा जो रिझनिंगमध्ये 5 सेक्शन न म्हणता येतात, जो रिझनिंग ॲबिलिटी सेक्शन्स आहे किंवा रिझनिंग आहे नाव मेन एक्झाममध्ये दिलेलं आहे, त्याचबरोबर आपल्याला कॉम्प्युटर अवेअरनेस ऐवजी कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड हा विषय दिलेला आहे. थोडक्यात हा एक आपण परिचय IBPSच्या एक्झामच्या संदर्भात आपण या ठिकाणी घेतला. दुसरं जे मी मागे नमूद केलेलं आहे की आपल्याला प्रीमध्ये ही इंग्लिश लँग्वेज प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल्स, त्यानंतर क्वांटिटी ॲप्टिट्यूड प्लेइंग व्हेरी इम्पॉर्टंट रोल्स, आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा जो काही आहे रिझनिंग ॲबिलिटी, या 3 सब्जेक्टचे आपल्याला 100 मार्क्स आहेत ती गोष्ट. आणि प्रीमध्ये आपल्याला जो काही सिलेबस येतो, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल 4 सेक्शन ऑर द ऑल 5 सेक्शन. म्हणजेच IBPS PO एक्झामिनेशन्स किंवा क्लिनिकलची एक्झामिनेशन आपल्याला जर क्रॅक करायची असेल तर ऑलमोस्ट आपण असं म्हणूया की 80 to 90% सिलेबस इज बेस्ड ऑन दिस 3 मॉरल सब्जेक्ट. आता आपण इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा क्वांटिटी ॲप्टिट्यूड्समध्ये आतमध्ये गेल्यानंतर, त्या सिलेबसमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठला चॅप्टर प्रिफरन्सली करावं लागणं गरजेचं आहे, किंवा बँकिंगमध्ये मागील वर्षाचा आपण प्रिफरन्स केल्यानंतर कुठला चॅप्टर किंवा कुठल्या सेक्शनला सर्वाधिक मार्क्स दिले जातात हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणखी दुसरी गोष्ट, या परीक्षेचा पॅटर्न समजून घेत असताना ही आपल्याला ऑनलाईन एक्झाम्स आहे. या ठिकाणी आपल्याला 1/4 मार्क्स आहे आणि या ठिकाणी जर विचार केला, ही जर आपल्याला इथे 100 क्वेश्चन्स दिसतात
आणि 100 क्वेश्चनसाठी आपल्याला केवळ 60 मिनिटाचा जर टाईम मिळत असेल तर या ठिकाणी पहा, आपण सिंपल उदाहरण घेऊया की टाइम सेक्शन्समध्ये हा क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा पेपर आहे. वी हॅव 35 क्वेश्चन्स आणि आपल्याला ओनली 20 मिनिटाचा टाईम. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला जर आपण जर पाहिलं तर साधारणपणे आपल्याला या ठिकाणी नॉट मोर दॅन द 40 सेकंदाचा टाईम मिळत नाही. त्यामुळे बँकिंग परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट बरोबर आपल्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असल्यामुळे आपल्याला ॲक्युरसी, दिस टू फॅक्टर्स आर प्लेइंग द व्हेरी इम्पॉर्टंट रोल. परीक्षेचा पॅटर्न्समध्ये निगेटिव्ह मार्किंग, ॲक्युरेसी, परफेक्शन इन सिलेबस अँड टाईम मॅनेजमेंट या गोष्टींना जर आपण लक्ष जर दिलं किंवा एक्झामचा पॅटर्न जर समजून घेतला तर आपल्याला नेक्स्ट पॅटर्न जो काही एक्झाम क्रॅक करण्यासाठी महत्त्वाचा पडतो तो सिलेबस आणि मागील वर्षीच्या एक्झामचा आपल्याला स्ट्रॅटेजी या ठिकाणी समजून येते. दुसरं, सिलेबसच्या संदर्भात मला इंग्लिश लँग्वेज हा जर पाहिला तर आपल्याला तिन्ही सेक्शन्समध्ये आहे. म्हणजे इंग्लिश लँग्वेज आपल्याला प्रीमध्ये पण आहे, द मेनमध्ये पण आहे आणि मोस्टली इंटरव्ह्यूमध्ये पण आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनी एक गोष्ट या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे की इंग्लिश लँग्वेज आपल्याला ही ऑनलाईन मोडमध्ये पण आहे आणि आपल्याला ऑफलाईन मोडमध्ये पण आहे. म्हणजे मेन एक्झाममध्ये आपल्याला जे काही 2 क्वेश्चन्स येतात, एक क्वेश्चन्स हा जो काही लेटर रायटिंगवरचा येतो आणि दुसरा क्वेश्चन जो आपल्याला इसेवरचा येतो, त्या ठिकाणी हे 2 क्वेश्चन्स आपल्याला प्युअर इंग्लिश लँग्वेजमध्येच लिहायचे आहे. तर साधारणपणे आपण ही 5 विषय या ठिकाणी पाहिली. आता माझा नेक्स्ट मुद्दा येतो की प्रत्येक विषयामध्ये कुठला सबसेक्शन महत्त्वाचा आहे. रिझनिंग ॲबिलिटीचे आपण मार्क्स जर पाहिले तर प्रीमध्ये इट विल गोइंग टू कॅरी द 30 क्वेश्चन्स आहेत, त्याचबरोबर आपल्याला 30 मार्क्स पण आहेत. मेनमध्ये जर पाहिला हा रिझनिंग सेक्शन रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड या 2 पेपर बरोबर येतो आणि या ठिकाणी जे काही क्वेश्चन्स विचारले जातात हे 45 क्वेश्चन्स आहे आणि त्याला मार्क्स काही दिले जातात ते 60 मार्क्स आहे. म्हणजे ऑलमोस्ट रिझनिंग हा सेक्शन्स आपल्याला जर दोन्ही पद्धतीने जर पाहिला तर 95 मार्क्सला मिळतो. 95 मार्क्सला मिळत असल्यानंतर या ठिकाणी आपण टाईमचं मॅनेजमेंट जर पाहिलं तर प्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी ओन्ली 20 मिनिटाचा टाईम मिळतो, तो मागच्या स्लाइड्समध्ये दिसेल आणि यामध्ये दोघांना मिळून साधारणपणे आपल्याला एक 60 मिनिटाचा टाईम मिळतो. डेफिनेटली कॉम्प्युटर अवेअरनेस हा एक स्टॅटिक सब्जेक्ट आहे, समॉट एक्सटेंड इज डायनॅमिक सब्जेक्ट आहे, परंतु आपल्याला त्याचे ऑप्शन सोडवताना असताना जर असेल तर त्याला 40 सेकंदाचा वेळ लागत नाही. हार्डली 1 to 2 सेकंदामध्ये आपण त्याला क्लिक करू शकतो. परंतु आपल्याला वेळ खाऊ जो काही पोर्शन्स आहे तो आपला रिझनिंगचा पोर्शन्स आहे. आता कम्पॅरेटिव्हली ज्यावेळेस आपण प्री एक्झामचा विचार करतो आणि मेन एक्झामचा विचार करतो सिलेबसमध्ये, तर दोघांच्यामध्ये फरक काय पडतो, द लेवल ऑफ रिझनिंग क्वेश्चन कम्पॅरेटिव्हली आपल्याला इझी असणार आहे आणि कम्पॅरेटिव्हली याच्यामध्ये केवळ डिफिकल्ट असणार नाही आहे, पण याच्यामध्ये मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलचा प्रश्न असणार आहे. आता सिलेबस वाईजमध्ये आपण जर पाहिलं तर मोस्टली आपल्याला बँकिंगच्या संदर्भात जो काही ब्रॉड सेक्शन्स आहे, पण आपण इथे देताना अगदी त्याला एकच नाव दिलेलं आहे, पझल सेक्शन. या पझल सेक्शन्समध्ये आपल्याला सिटिंग अरेंजमेंटवरचे क्वेश्चन्स असतील, यामध्ये आपल्याला रँकिंग अरेंजमेंटवरचे क्वेश्चन्स असतील किंवा यामध्ये आपल्याला मिसिलिनियस पझल्स असतील की ज्यामध्ये फ्लोर टेस्टिंग्स आहे किंवा मे बी इट इज डिपेंडिंग अपॉन इनपुट आउटपुटवरचे प्रश्न आहे. त्यामुळं सर्व जरी मी या ठिकाणी जर अल्फा न्यूमेरिक सिरीज किंवा अल्फाबेटिक न्यूमेरिक सिरीज जरी दिली असेल तर कम्पॅरेटिव्हली या सेक्शनला आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जात नाही. आणि रिझनिंगमध्ये मोस्टली reasoning is classified on the basis of the verbal and the non-verbal. RS अग्रवाल यांचं बुक जरी घेतलं तर आपल्याला हे दोन्ही बुक तुम्हाला सेपरेटली आणि कंबाईनमध्ये दिसतील. व्हर्बल मीन्स ॲज वर्ड इट इज मेन्शन वी हॅव द रिझनिंग प्रॉब्लेम बेस्ड ऑन द रिटर्न टाईप. पण यामध्ये नॉन व्हर्बल्समध्ये 4th स्टँडर्डला 7th स्टँडर्डला जे काही आपल्याला डायग्रामच्या द्वारे प्रश्न विचारले जात होते की या ठिकाणी फर्स्ट डायग्राम आहे, या ठिकाणी सेकंड डायग्राम्स आहे, या ठिकाणी थर्ड डायग्राम आहे, व्हॉट शुड बी द फोर्थ डायग्राम. तर हा नॉन व्हर्बलचा क्वेश्चन्स पार्ट आपल्याला बँकिंग एक्झाममध्ये नसतो, हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळं रिझनिंग ॲबिलिटीच्या संदर्भात आपला सर्वात स्ट्रेस अधिक पझल या सेक्शनवर गेला पाहिजे आणि मी बुकही तुम्हाला रिफर करणार आहे, कुठल्या बिग बुक्समध्ये पझल सेक्शन तुम्हाला इझिली दिला जाईल. आणि नंतर आपण जातो की कोडेड इनइक्वॅलिटी. यामध्ये कोडेड इनइक्वॅलिटी तुम्हाला इट इज बेस्ड ऑन दी रिलेशनशिपवर असेल किंवा इट इज बेस्ड ऑन द सिलॉजिम प्रॉब्लेम्सवर असेल. आणि तिसरा जो काही सेक्शन्स आपल्या बँकिंगच्या संदर्भात जो काही येतो तो या सिलोझियमच्या प्रॉब्लेमच्या संदर्भात येतो. आणि फोर्थ जो सेक्शन्स आहे
तो आपल्याला इनपुट आणि आउटपुट या सदरामध्ये येतो. त्यामुळं ज्या सेक्शनला आपल्याला सर्वात जास्त भर द्यायचा आहे तर तो हा पझल प्रीमध्ये असेल, तो जरूर मेनमध्ये असेल. कोडेड इनइक्वालिटी असेल, यामध्ये आपल्याला रिलेशन्स मेन्शन्स केलं जाईल. ते मे बी आयदर डायरेक्टली कोडिंगच्या फॉर्ममध्ये असेल किंवा डायरेक्टली आपल्याला सायन्सच्या फॉर्ममध्ये असेल. तर जसं आपण सिलेबस पाहू त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी समजून येईल. त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्त्वाचं जो मेनच्या परीक्षेमध्ये रिझनिंगमध्ये आपल्याला डेटा सफिशियन्सीवर प्रश्न विचारले जातात आणि इट इज नॉट अ डिफिकल्ट, परंतु आपल्याला टाईम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळं 95 मार्क्ससाठी आपला रिझनिंग ॲबिलिटी किंवा बुद्धिमत्ता हा सेशन्स आपण या प्रिफरन्सने जर गेलो अभ्यास करत असताना सिलेबस आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर आपल्याला थोडं जजमेंट येऊन जाईल की आपण पहिल्यांदा पझल सेक्शन्स महत्त्वाचा आहे, नंतर जो टफेस्ट वाटणारा सिलोजियम्स आहे आणि इनपुट आणि आउटपुट आहे. तर कुठली बुक्स आपण शक्यतो प्रिफर केलीच पाहिजे. मोस्ट ऑफ द पीपल दे प्रिफर ती वर्ल्ड रिझनिंगसाठी RS अग्रवाल यांचं बुक्स प्रिफर केलं जातं. डेफिनेटली इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट बुक. परंतु माझा जो काही अप्रोच आहे, जर तुम्ही इंदू आणि BS सिजवाल यांचं जर बुक जर पाहिलं तर डेफिनेटली हे एक बुक अगदी लुसिड भाषेमध्ये आणि सिम्पल भाषेमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे या बुकला माझं तुम्हाला रिकमेंडेशन असेल. दुसरं जे काही ॲनालिटिकल रिझनिंग आज बँकिंगमध्ये मेन एक्झाम्समध्ये मे बी इट इज नॉट डिफाईन्ड बट मेजर पोर्शन अंडर द पझल सेक्शन, अंडर द कोडेड सेक्शन्स जे काही आपल्याला रिझनिंग किंवा ॲनालिटिक्सचे क्वेश्चन्स येतात ते आपल्याला प्रिफर करण्यासाठी MK पांडे सरांचं बुक हे महत्त्वाचं बुक्स आहे. तर त्यांनी आपली थोडीशी, कारण रिझनिंग सेक्शन्स हा क्वेश्चन्स कधीच रिपिटेशन होत नसतात, पण क्वेश्चन रिपिटेशन्समध्ये आपल्याला जर कन्सेप्ट क्लॅरिटी जर झाली तर आपल्याला डेफिनेटली कळेल. आणि जे काही तिसरं बुक्स मी तुम्हाला रेफर करेल तर तिसरं बुक्स मी या ठिकाणी तुम्हाला हे मेन्शन्स करेल. तर ही पुस्तकं मी पर्सनली यूज केलेली आहे. मे बी मी बाकीची इतर बुक्स तुम्हाला दिलेली आहेत, परंतु पहिल्यांदा जर तुम्ही सुरुवात जर करत असाल तर या सिक्वेन्सनी जा आणि त्याही पलीकडे तुमचा पूर्णपणे अभ्यास झाल्यानंतर हे BSc पब्लिकेशनचं एक लॉजिकल रिझनिंगचं बाय K. कुंदन सरांचं बुक आहे. इट इज ऑल्सो द लुसिड्स बुक्स आहे, सिम्पल बुक्स आहे. या सर्व पुस्तकांची मी एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये लिंकिंग दिलेली आहे. मे बी त्या ठिकाणी तुम्ही प्राईस कंपॅरिझन करू शकता. प्राईस कंपॅरिझन करत असताना तुम्ही ती बुक ऑर्डरही करू शकता. पण माझी रिक्वेस्ट असेल सर्व बुक्स एकाच वेळेस ऑर्डर करण्यापेक्षा गो बाय वन बाय वन. त्यामुळे रिझनिंग ॲबिलिटीमध्ये माझा प्रिफरन्स ज्या बुकला येतो तो पहिलं, दो इट इज सब्जेक्टिव्ह, बाकीच्या दृष्टीनं RS अग्रवाल महत्त्वाचं असेल, पण इथे मला इंदू आणि BS सिजवाल यांचं बुक मला वाटेल. आणि ॲनालिटिकल रिझनिंगसाठी मी तुम्हाला MK पांडे हे बुक या ठिकाणी रेफर केलेलं आहे. आता आपण दुसऱ्या सेक्शनला जात असताना क्वांटिटी ॲप्टिट्यूड प्रीमध्ये सेम वेटेज या सब्जेक्टचं आहे. 35 क्वेश्चन्स आपल्याला येणार आहे 35 मार्क्ससाठी. पण मेनमध्ये हा क्वांटिटी ॲप्टिट्यूड न राहता क्वांटिटी ॲप्टिट्यूड्समध्ये जे काही पर्सेंटेज आहे, रेशो प्रपोर्शन आहेत, किंवा मे बी द मिक्सचर ॲलिगेशनचे प्रॉब्लेम्स असतील, मे बी प्रॉफिट लॉस किंवा परम्युटेशन कॉम्बिनेशन, हे जे काही बेसिक अर्थमॅटिक बेसिकचे प्रॉब्लेम्स आहेत त्यावर आधारित आपल्याला डेटा इंटरप्रिटेशन आणि डेटा ॲनालिसिस आणि नाउअडेज अजूनही डेटा सफिशियन्सी यावर आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळं मेनमध्ये क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड हा विषय टेकिंग द ऑलमोस्ट वी कॅन बी से फ्रॉम द बेसिक टू द ॲडव्हान्स लेवल. त्यामुळे हे डेटा इंटरप्रिटेशन आणि डेटा सफिशियन्सीवरचे प्रॉब्लेम्स येण्यासाठी आपल्याला प्रीमध्ये जे काही बेसिक अर्थमॅटिक सेक्शन्स आहे तो सेक्शन्सवर कमांड असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डायरेक्टली रेशो आणि प्रपोर्शनचे प्रॉब्लेम्स मेनमध्ये विचारले जाणार नाही. मे बी देर इज अ पॉसिबिलिटी दिस प्रॉब्लेम विल बी इन अ प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, परंतु या रेशो आणि प्रपोर्शनचे ज्या काही बेसिक थिंग्स आहेत ते डेटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन्स काही ट्रिक्सद्वारे इझिली सोडवण्यासाठी आपल्याला डेफिनेटली हा सेक्शन या ठिकाणी उपयोगी पडेल. ही गोष्ट आपण या ठिकाणी पाहून घ्या. आता प्रीचा अभ्यास करत असताना इट इज व्हेरी डिफाईन्ड. साधारणपणे मागील क्वेश्चन पेपरचा जर आपण अभ्यास जर केला, म्हणजे काही सिम्प्लिफिकेशन किंवा बोडोमोस रूल्सवर किंवा अप्रॉक्सिमेशन्सवर आधारित ज्यावेळेस तुम्ही क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स पेपर ऑनलाईन रिफर करा त्यावेळेस ऑलमोस्ट या सेक्शन्सवर आपल्याला एक 5 मार्क्स येतात.
त्याच्याही काही मेथड्स आहेत. नंतर आणखीन प्रीमध्ये आवडता असणारा सेक्शन जो काही आहे नंबर सिरीज आहे. कम्पॅरेटिव्ह नंबर सिरीज ह्या इतक्या सिम्पल असणार नाही आहेत. या कम्पॅरेटिव्हली डिजिटल नंबर्समध्ये असणार आहे, रेशो आणि फ्रॅक्शन्समध्ये असणार आहे. हा एक आपल्यासाठी जो काही सेक्शन्स येतो हा एक 5 मार्क्सला सेक्शन्स येतो. आणि दुसरा प्रीसाठी आणखीन आवडता सेक्शन जो काही आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, हाही सेक्शन्स आपल्याला यामध्ये जो काही विचारला जातो तो एक 5 मार्क्सला आहे. आणि डेटा इंटरप्रिटेशन जसं मी मेन्शन्स केलं की प्रीमध्ये पण आहे आणि मेनमध्ये पण आहे. ऑलमोस्ट डेटा इंटरप्रिटेशनचे जे काही मार्क्स या ठिकाणी देखील विचारले जातात, पण लेवल कम्पॅरेटिव्हली आपल्याला ही इझी असते. तर हा 5 to 10 मार्क्सचे क्वेश्चन्स आपल्या डेटा इंटरप्रिटेशन याही विचारले जातात. आणि जे 10 ते 15 मार्काचा जो काही सेक्शन्स आहे मोस्टली आपल्याकडे परम्युटेशन्स आहे, कॉम्बिनेशन्स आहे, प्रोबॅबिलिटी सेक्शन्स आहे, बाकीचे जे काही सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आहे याही सेक्शनचे आहे. त्यामुळे प्री मध्ये आपला सिलेबस कम्पॅरेटिव्हली क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा हा मोड फिक्स आहे. ज्यामध्ये आपल्याला ॲप्रॉक्सिमेशन सिम्प्लिफिकेशन येणारच आहे, नंबर सिरीजवर आपल्याला येणारच आहे, डी आयवर एक कम्पॅरेटिव्हली मॉडरेट टू इझी लेवलचे क्वेश्चन्स येणारच आहे. परंतु ज्यावेळेस आपण मूव्ह करतो मेन एक्झामला त्यावेळेस तो अप्रोच किंवा मोर एक्सटेन्शन किंवा प्रीमध्ये आपण ज्या काही टेक्निक्स शिकलेल्या आहोत त्या टेक्निकचाच वापर आपल्याला इम्प्लाय कसा करायचा, इम्प्लिमेंट कसा करायचा हे आपल्याला मेनच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं असेल. आता पुस्तकांच्या संदर्भात काही बुक्स या ठिकाणी मी जी काही रेफर केलेली आहे ती बुक्स डिपेंडिंग ऑन तुमच्या प्रॅक्टिसची लेवल कशी असेल. अगदी बेसिक बुक जर पाहिलं जे मी स्वतः प्रिपेअर केलेलं आहे. अगेन क्वांटिटी ॲपिट्यूड्स म्हटलं की सर्वांचं नाव हे RS अगरवाललाच येतं, डेफिनेटली नो डाऊट. हे पुस्तक चांगलं आहे. परंतु हे अरिहंत पब्लिकेशनचं हे बुक जर तुम्ही प्रिफर केलं, फास्ट ट्रॅक ऑब्जेक्ट बाय द अरिथमॅटिक अरिहंत पब्लिकेशनचं, तर मला वाटतं कम्पॅरेटिव्हली हे तुम्हाला सर्वात इझी जाईल. द लुसिड लँग्वेज आहे, काही ट्रिक्सही त्यांनी त्यात दिलेल्या आहेत. तर थोडंसं मला वाटतं सुरुवात करतानाच या पुस्तकाची तुम्ही या ठिकाणी सुरुवात करावी असं मी तुम्हाला रेकमेंडेड करेन. दुसरं 2 नंबरच्या बुकनी जर तुम्ही स्टार्ट जर केलं तर आपल्याला केवळ जो काही डेटा इंटरप्रिटेशनची ही 2 बुक्स आपल्याकडे आहेत जी मेनच्या एक्झामच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची ठरतील. कारण डेटा इंटरप्रिटेशन आणि डेटा एनालिसिस हे त्यातल्या त्यात BSc पब्लिकेशनचं वन ऑफ द बँकिंगच्या अँगलनी हे बनवलेलं बुक्स आहे. परंतु हे अरुण शर्मांची दोन्ही जी काही बुक्स आहे इट इज बेस्ट ऑन द कॅट एक्झामिनेशन. याही ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे की बेस्ट ऑन द कॅट एक्झामिनेशन ही अरुण शर्मांची बुक ही दोन्ही कॅट आहे. त्यामुळं लाईन ऑफ आपण असं म्हणूया ॲक्शन ही असेल. फर्स्ट तुम्ही सुरुवात करताना राजेश वर्मा सरांच्या बुकनी सुरुवात करा. ते कंप्लीट झाल्यानंतर यू हॅव टू गो फॉर द आर्यन पब्लिकेशनचं एक बेसिक अर्थमॅटिकवरचं आणखीन एक दुसरं पुस्तक आहे तेही पहा. आणि इन बिटवीन डेफिनेटली RS अगरवालचे जे काही अर्थमॅटिकचे सेक्शन जे काही आहेत त्यामध्ये RS अगरवालचा सर्वात जास्त बेनिफिट काय होतो की यामध्ये आपल्याला नंबर ऑफ एक्झामिनेशन्स दिलेले आहेत. मे बी सम वॉट एक्सटेंड काही क्लिक देऊन तो सॉल्व्ह करण्याचाही प्रयत्न केलेला आहे. परंतु ही दोन्ही बुक अरुण शर्मा नंतरची सर्वेश वर्मा ही स्पेशली कॅट एक्झामसाठी. त्यामुळं बाकीचे एक्झामची बुक्स जर तुम्ही प्रिपेअर केली असेल तर देन अँड देन गो फॉर दिस एक्झामिनेशन. त्यामुळे क्वांटिटी ॲप्टिट्यूड्स हा आपल्याला इंग्लिश लँग्वेज नंतर 35 मार्क्स प्रीचे आहेत आणि 60 मार्क्स आपल्या मेन एक्झामचे आहेत. ऑलमोस्ट हा जो सेक्शन जर पाहिला क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा तर हा आपल्याला 2 नंबरला येतो. 95 to 100% मार्क्स आपल्याला मिळतात. BSc पब्लिकेशन आर्यन बुकची लिंकच तुम्हाला खाली दिसेल. डेफिनेटली यू कॅन बी गो फॉर दिस लिंक्स ऑल्सो. त्यानंतर तिसरा आणि सर्वात मेजर सब्जेक्ट येतो इंग्लिश लँग्वेज. आता इंग्लिश लँग्वेजचं महत्त्व पहा. प्रीला आपल्याला हा 30 मार्काचा सब्जेक्ट आहे. मेनलाही जर आपण हा सब्जेक्ट जर पाहिला तर 25 मार्क्स आपल्याला डिस्क्रिप्टिव्हमध्ये या सब्जेक्टला येतातच. त्याचबरोबर आपल्याला ऑलमोस्ट 40 मार्क्स येतात. आणि इंटरव्ह्यू मे बी इट इज अ रिजनल लँग्वेज, मे बी इट इज इंग्लिश लँग्वेज. म्हणजे हा जर सेक्शन जर पाहिला तर इंग्लिश प्लेइंग द व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि सर्वात महत्त्वाचं इंग्लिश सेक्शन्समध्ये आपल्याला जे काही प्रश्न येतात इट इज बेस्ट ऑन द रिडिंग कॉम्प्रिहेशन. एक सजेशन माझं या ठिकाणी असेल की आपण सर्वजण ॲडॅप्टेबल आज अँड्रॉइड फोन्सही आहोत
आणि बँकिंग एक्झाम ही ऑनलाईन देत असल्यामुळे आत्तापासून जो काही द हिंदू न्यूजपेपर्स असेल किंवा इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर असेल किंवा जे काही मॅगझिन्स तुम्ही प्रिफर करतात एनिथिंग यू ट्राय टू रीड ऑन दी ऑनलाईन मोड. त्याने आपल्याला बँकिंग एक्झामसाठी आपण बिकम द मोर कम्फर्टेबल, कारण आपल्याला ही एक्झाम कॉम्प्युटराइज द्यायची आहे, त्यासाठी गरजेचं आहे. याही ठिकाणी आपल्याला डायरेक्टली कधीच क्वेश्चन्स आपल्याला इंग्लिश बेसिक्स आपण असं दोन जर भाग केले, इंग्लिश बेसिक आणि दुसरा जर भाग केला तर इंग्लिश ग्रामर, तर इंग्लिश भाषेमध्ये आपल्याला कधीच डू द डायरेक्ट or the indirect conversation or change the voice active to passive voice or an article, or maybe it is related whatever the things which is mentioned in English grammar, त्यावर आपल्याला कधीच डायरेक्ट प्रश्न विचारले जात नाहीत. जरी हे पॅरा जंबर्स घ्या किंवा क्लोज टेस्ट घ्या किंवा हे जरी वर्ड आपल्याला थोडेसे डिफिकल्ट जरी असेल, तर थ्रू द कॉम्प्रिहेन्शन, थ्रू द कन्सेप्ट रिडिंग आपल्याला वी हॅव टू बी अंडरस्टँड. पॅरा जम्बलिंग नावच दिलं की जम्बलिंग, the sentences are jumbling in paragraphs and we have to rearrange in such a way where there should be the meaningful sentences there. At the same times mostly आपल्याला जी काही वर्ड पॉवर ती काही दिली जाते, यामध्ये काही व्होकॅब्युलरी बेस्डही आपल्याला डायरेक्टली क्वेश्चन्स विचारले जातात की होमोलॉजीज काय आहे, या शब्दाचा सिनोनिम्स काय आहे, अँटोनिम्स काय आहे, और मे बी द स्पेलिंग रिलेटेड प्रश्न असेल. आणि एररच्या संदर्भात जरी आपल्याला डायरेक्ट इंग्लिश ग्रामरचे प्रश्न जरी विचारले नसेल तर वी हॅव द नंबर ऑफ ऑप्शन्स. या ठिकाणी आपल्याला वेदर वाज इज राईट वर वेदर इज राईट और हॅड इज राईट अशा पद्धतीचे ऑप्शन देतात. त्यामुळं इंग्लिश लँग्वेजचा पेपर करत असताना कम्पॅरेटिव्हली आपल्याला इझिली टाईम मॅनेजमेंटमध्ये होतो. पण बहुतेक मुलांना, मराठी मीडियमच्या मुलांना पेपर अवघड वाटतो. परंतु मागच्या वर्षीचे क्वेश्चन्स पेपर जर पाहिल्यानंतर वी कॅन नॉट डिनाय द इंग्लिश ग्रामर इफ देर इज नो डायरेक्ट क्वेश्चन ऑन इंग्लिश ग्रामर, बट इनडायरेक्टली इंग्लिश लँग्वेज पेपर इज बेस्ड ऑन द बेसिक कन्सेप्ट ऑफ इंग्लिश ग्रामर. त्यामुळं हा पेपर बिलकुल निग्लेक्ट न करता यातील काही बुक्स मी मेन्शन्स केलेली आहे. जसं कॉम्प्रिहेन्शन्समध्ये जो काही वर्ड पॉवर्स आहेत, व्होकॅब्युलरीसाठी नॉर्मन लुईस यांचं एक सर्वात बेस्ट बुक्स आहे. परंतु जर सुरुवात करायची असेल इंग्लिश ग्रामरला बेसिक, तर आपल्याला बेसिकसाठी रेन अँड मार्टिन आणि एस पी बक्षी यांची हे दोन पुस्तकं, आपल्याला रेन अँड मार्टिनचे दोन बुकलेट येतात. एक बुक म्हणून आहे आणि दुसऱ्या बुक्समध्ये आपल्याला त्याच ची क्वेश्चन्स दिले. त्यामुळे रेन अँड मार्टिन सर्वात एक महत्त्वाचं, याची आपल्याला मराठी व्हर्जन पण आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते एक बुक पहा. परंतु एस पी बक्षी सरांचं जर बुक जर पाहिलं तर हे कम्पॅरेटिव्हली जरी टोटल इंग्लिश लँग्वेजमध्ये असेल तर यामध्ये जे काही आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं कम्पॅरेटिव्हली व्हेरी गुड आहे. याच्याही पलीकडे दोन बुक झाल्यानंतर काहींना जर वाटत असेल की सर वी वॉन्ट टू बी गो फॉर द वन मोर अनादर बुक्स, तर हे मोहन प्रसाद हे यांचं एक बुक आहे. पण मी शक्यतो हे बुक वापरलं नाही. माझा सर्व भार जो काही होता तो रेन आणि बक्षी सरांच्या बुकवर होता. अजून एक बँकिंग सर्व्हिस क्रोनिकलचं BSCचं एक इंग्लिशचं पुस्तक आहे. हे या ठिकाणी मी मेन्शन्स केलेलं नाही. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हॅव अ ग्रेट चॉईस, कारण BSC पब्लिकेशनचा ॲडव्हान्टेज काय होतो, इट इज दी टेकिंग द केअर ऑफ द बँक एक्झामिनेशन पॅटर्न. त्यामुळे ही दोन बुक झाल्यानंतर, रेन अँड मार्टिनची बुक्स प्रिफर केल्यानंतर यू गो फॉर डायरेक्टली द BSc बुक्स. कारण जे काही पॅराजंबल सेंटेन्स आहे किंवा आपण म्हणूया की एरर करेक्शन्स आहे, मे बी द स्पेलिंग एरर करेक्शन असतील किंवा फिलिंग द ब्लँकचे सेक्शन्स असतील, मे बी द सेंटेन्स करेक्शन असतील, या ठिकाणचे जे काही क्वेश्चन्स आपल्याला BSc पुस्तकातून दिले, नॉट ओनली दिलेले पण त्यांनी त्याचं एक खूप जस्टिफाय एक्सप्लेनेशन केलं. त्यामुळे हा एक बुक माझ्याकडे तुम्हाला रेफरन्ससाठी असू शकेल. नंतर हा जे कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड्स जर पहिल्यांदा जर पाहिलं 2016च्या पूर्वी, याला फक्त कॉम्प्युटर अवेअरनेस हे नाव दिलं होतं. परंतु या नावामध्ये आता आपण कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड हा शब्द दिलेला आहे. आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड जर पाहिलं तर दिस सब्जेक्ट इज मोस्टली द स्टॅटिक. जरी स्टॅटिक जरी असेल पण डेफिनेटली मे बी द 5 जनरेशन असेल, लॉजिक गेट असेल, OSI मॉडेल्स असेल, IP ॲड्रेस असेल, TCP ॲड्रेस असेल, HTTP आहे, EQ आहे, हे जे काही कन्सेप्ट रेग्युलरली यामध्ये चेंज होतात, या पद्धतीचे डायनामिक क्वेश्चन देखील आपल्याला विचारले जातात. पण मोस्टली हा पेपर
चूज करण्याचा जो काही प्रयत्न IBPSने ठेवलेला आहे याच्यामागे एकच धारणा की मस्ट बी द कॅन्डिडेट मस्ट बी द अवेअर अबाउट द कॉम्प्युटर, नॉट अवेअरनेस बट इट्स अप्लिकेशन पॅटर्न. देअरफॉर द नेम इज मेन्शन ॲप्टिट्यूड. मोस्टली आपल्याला या ठिकाणी हा एक कॉम्प्युटर विषय किंवा जे काही शॉर्टकट वापरले जातात, फॉर एक्झाम्पल कंट्रोल C जर असेल तर कॉपीसाठी असेल, कंट्रोल जर X जर असेल तर आपण कटसाठी वापरले जातो. या टाईपचे क्वेश्चन्स हे मागे काही वर्षापूर्वी विचारले जात होते, परंतु आता क्वेश्चनचा पॅटर्न पूर्णपणे वेगळा झालेला आहे. आता हा डायनामिक पेपर होत असताना आपल्याला सिक्युरिटी कन्सर्न्सवर प्रश्न विचारले जातात. आपल्याला शॉर्टकट्स हा त्यातला भाग आहे. यामध्ये आपल्याला जनरेशन्स कुठले आहेत, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, याच्यामध्ये फरक काय आहे, LTA ही टर्म्स काय आहे किंवा 5G आणि 4G मध्ये काय फरक आहे, या संदर्भातले वापरले जातात. टेस्टिंग्स ही तुमचं हॉबीज जे काही आहे, आपल्याकडे PPT आहे, वर्ड आहेत किंवा एक्सेल सीट आहे, याच्यावरचे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा शॉर्टकट्स आहेत हे आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. त्यामुळं बाकीच्या सर्व विषयामध्ये कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड हा एक डिफाईन्ड सब्जेक्ट आहे. आणि जर आपण मेन्सचा जर पेपर पाहिला तर मेन्सच्या पेपर्समध्ये इट इज अ कॉम्बिनेशन सेक्शन आहे. मेन्सचा जर सिलेबस पॅटर्न पाहिला तर आपल्याला सुरुवातच होताना या सब्जेक्टची सिलेबस होते रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. तर रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडमध्ये जे काही 45 क्वेश्चन्स आपल्याला येतात, तर ऑलमोस्ट यातले आपण क्वेश्चन असं धरूया एक 10 ते 15 क्वेश्चन्स आपल्याला हे कॉम्प्युटर अवेअरनेस असेल. त्यामुळं स्टॅटिक सब्जेक्ट आहे, परंतु त्याला बिलकुल निग्लेक्ट करू नका. कारण मे बी जर आपलं बॅकग्राऊंड हे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचं असेल तर हा सब्जेक्ट आपल्याला डिफिकल्ट होऊन जातो. आणि एक कट ऑफ मार्क्स देण्यासाठी हा सब्जेक्ट आपल्याला डेफिनेटली गाईड करू शकतो. त्यामुळं या सब्जेक्टला मार्क्स मिळवणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी अगदी मी काही बुक्स रिकमेंड केलेले आहे, पण त्यात आर्यन पब्लिकेशनचे जे काही बुक्स आहेत ते दोन्ही अँगलने आपल्याला दिसतं. एक बँकिंग POची एक्झाम्स आणि SBI PO याही पद्धतीने दिलेलं आहे. आणि हे लुसेंटचं बुक्स आहे, थोडंसं ॲडव्हान्स टाईपचं बुक्स आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्या ठिकाणी तुम्ही जरूर याला पहा. आणि सोमया रंजना बेहरांचं एक बुक्स आहे, हे जर 2 बुक्स तुम्ही प्रिफर केले तर यू गो अहेड दिस वन. त्यामुळे कॉम्प्युटरचे बुकचं प्रेफरन्स पाहत असताना पहिल्यांदा प्रेफरन्स या बुकला द्या आणि नंतर ऑब्जेक्टिव्ह अवेअरनेस नंतर बेहराला बुक्स आणि झाल्यानंतर तुम्ही द्या. त्यामुळं दररोज क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचा ज्यावेळेस इंग्लिश लँग्वेजला तुम्हाला वाटतं की चेंज करणं इसेन्स आहे, गो फॉर द कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड. कारण आपल्याला RRB मध्ये आणि बँकिंगच्या एक्झाममध्ये हा पेपर महत्त्वाचा असतो. आणि जो चौथा आणि फायनल सेक्शन्स आपला याच्यामध्ये येतो, नावच देताना ह्या सेक्शनला आयदर दे गिवन द जनरल अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस, इकॉनॉमिक अवेअरनेस, बँकिंग अवेअरनेस या टर्मचं दिलेलं आहे. क्वेश्चन्स जर पाहिले तर आपल्याला हे 40 क्वेश्चन्स आहेत आणि 40 मार्कला आहे. आणि टाईम जर दिला असेल तर 35 मिनिट्सचा आहे. त्यामुळं या ठिकाणी जर तुमचं नॉलेज जर चांगलं असेल तर या ठिकाणी टाईम मॅनेजमेंट हा या ठिकाणी बिगेस्ट कन्सर्न असतो. या ठिकाणी जे काही बिगेस्ट कन्सर्न येतो तो ॲक्युरसीवर येतो. आणि मोस्टली जरी आपल्याला जनरल नॉलेजचे जरी प्रश्न असेल, जनरल नॉलेज म्हटलं की त्या ठिकाणी आपलं हिस्ट्री येतं, त्या ठिकाणी आपलं जिओग्राफी येतं, त्या ठिकाणी पॉलिटिक्स येतं, त्या ठिकाणी आपलं पॉलिटिक्स आल्यानंतर मे बी द जनरल सायन्सचे क्वेश्चन्स येतात. हार्डली याच्या आपल्या 2 ते 5 क्वेश्चन्स विचारले जातात. मोस्टली हा पेपर जनरल अवेअरनेसचा इट इज कवर्स द करंट आस्पेक्ट. लास्ट 6 मंथच्या आपल्याला करंट गोष्टी पाहणं गरजेचं आहे मेन एक्झामच्या किंवा आत्तापासून तयारी करत असताना. आणि बँकिंग अवेअरनेसच्या टर्म आपल्याला ज्या परीक्षेसाठी आपण तयारी करतो थोडंसं इकॉनॉमी रिलेटेड आहे, तर यासाठी जी काही बेसिक पुस्तकं आहेत NCERTचं आपल्याला इकॉनॉमिकचं पुस्तक आपल्याला या ठिकाणी गाईड करेल. आणि करंट अफेअर्ससाठी आपल्याला हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हा न्यूजपर्यंत. याही पलीकडे जनरल अवेअरनेस हा टाईम मॅनेजमेंटचा जरी विषय नसेल तरी आपल्याला जे काही लास्ट 6 मंथच्या ॲक्टिव्हिटी आहे, कारण आपला मेन जोर बँकिंगच्या परीक्षेची तयारी करत असताना मोस्टली हा आपला क्वांटिटी ॲप्टिट्यूड इन इंग्लिश लँग्वेज आणि रिझनिंग ॲबिलिटी या सेक्शनवर असायलाच हवा. परंतु जनरल अवेअरनेस हा 40 मार्क्सचा सेक्शन्स आहे. आणि जर तुम्हाला त्याचे उत्तर जर येत असेल तर डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही याच सेकंदामध्ये 40 सेकंदामध्ये प्रॉब्लेम सोडवा हा प्रश्न नसतो. त्यातले त्यात जसं मी नमूद केलं, आपल्याला ओव्हरफिशियली किंवा फिशियली हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस यातला कुठलाही एक न्यूजपेपर, त्यातला हिंदू न्यूजपेपर तुम्ही जरूर रीड करा. बिकॉज इट ट्राय टू इम्प्रूव्ह आवर द अनबायस नेचर्स इन आवर वे किंवा ॲटिट्यूड हा डेव्हलप केला जातो. आणि आपल्या इंटरव्ह्यूसाठी एक इंग्लिश कम्युनिकेशन थ्रू द ऑफलाईन डिस्क्रिप्टिव्ह पेपर, ऑनलाईन English language paper, it is checked. But at the same times,
our non-verbal skill. One part is our communication, and communication is mostly professionally it is done with the help of the English language. त्यामुळे हेही पाहिले जातं. त्यातल्या त्यात आणखीन जर काही स्टँडर्डाइज बुक जर असं असेल तर इंडियन गव्हर्नमेंटचं हे एक आपलं इयर बुक्स म्हणून दरवर्षी पब्लिश केलं जातं. हेही तुम्ही रिफर करू शकतात. आणि प्रायव्हेटमध्ये आपलं एक मनोरमा इयर बुक्स आहे. पण माझी रिक्वेस्ट जर जनरल अवेअरनेसच्या सिलेबसची मार्क्स आणि आपण टाईम मॅनेजमेंटचा विचार जर केला द हिंदू न्यूजपेपर या ठिकाणी असेल आणि एक इंडियन इयर बुक्स जो लास्ट 6 मंथचा आपल्याला गाईड आपल्याला करेल. त्याचबरोबर इयर बुक्स आहे, परंतु इट इज व्हेरी कन्झ्युमिंग बुक्स Thank you आहे. for UPSC watching MPSC Target स्टुडंट्स with आपल्याला Professor प्रिपेअर Peace केलं Positive जातं. Way. मोस्टली We request आपण you आर्यनची to बुक्स be a voluntary donator to become a prime and pride motivator. आपला मुद्दा जातो इंटरव्ह्यू. जसं इंटरव्ह्यूला आपल्याला जरी कुठलाही तयारी करणं गरजेचं नसेल, मे बी आपले क्वेश्चन्स हे आपल्या बायोडेटावर असतील, एज्युकेशन बॅकग्राऊंड्सवर असेल, वाय यू वॉन्ट टू एंटर इन दिस एन्व्हायरमेंट असेल, परंतु ड्युरिंग अ प्री मेन एक्झामची तयारी करत असताना आपला एक अप्रोच हा इंटरव्ह्यू ओरिएंटेड होऊन जातो. आणि इंटरव्ह्यूसाठी तयारी करत असताना जसं मी मेन्शन्स केलं की आपलं इंग्लिश लँग्वेज हा तर पेपर महत्त्वाचा आहे. त्या पेपरचा अभ्यास करत असताना आपण इंटरव्ह्यूची तयारी करतो असं मानणं गरजेचं आहे. इंग्लिश लँग्वेज हा प्रीमध्ये आणि मेन एक्झामची तयारी करत असताना. आणि दुसरा जनरल अवेअरनेसची तयारी करत असताना केवळ 40 मार्काचा विचार न करता की हा पेपर मला इंटरव्ह्यूसाठी देखील महत्त्वाचा डायरेक्शन देऊन देईल. जर अशा पद्धतीने जर आपण जर विचार केला तर हा आपला सेक्शन आपण या ठिकाणी डेफिनेटली वर्कआउट करू. तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये मी जसं डायरेक्शननी सांगितलं, हे माझा व्हिडिओचा मेन पर्पज तुम्हाला कुठली पुस्तकं आहेत, कुठल्या विषयाचं कंटेंट आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. येणाऱ्या डेजमध्ये आपल्याला केवळ कॉम्प्युटर अवेअरनेसवर एक सेपरेट व्हिडिओ असेल, क्वांटिटी अपिट्यूडवर आपल्या सेपरेट व्हिडिओ असेल आणि त्याचं सेक्शन दिलेलं आहे. हा एक जस्ट ओव्हरव्ह्यू आयडिया दिला. एक बँकिंग एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी येत असताना ॲटलिस्ट त्यांच्याकडे काय असणं गरजेचं आहे, बँकिंग एक्झामकडे त्यांनी कुठल्या अँगलनी पाहावं, हा माझा त्यामागील उद्देश आहे. होपफुली हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल असं मी या ठिकाणी मानतो. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become a prime and pride motivator.